नमस्कार, ॲग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या टॉप 5 ॲग्री हेडलाईन्स। शेतकऱ्यांच्या हौसेला मोल नाही, 21 लाखांना खरेदी केला किटली। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त। राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान। पुणे कृषी महाविद्यालयात होणार साहिवाल गोवंश संवर्धन प्रकल्प। आणि कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची भाजपवर आक्रमक टीका। आता बातम्या विस्तारानं। ऑटो बाजारात एखादी नवीन कार आली की चाहत्यांची कार खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू होते। त्याचप्रमाणे बैलगाड्या शर्यतीची आवड असणाऱ्या खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी रवींद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाख रुपयांना एक बैल खरेदी केला आणि त्या बैलाचे नाव आहे किटली। बैलगाड्या शर्यतीवरील बंदी हटवल्यामुळे बैलांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते। बैलगाड्या शर्यतीची आवड असणाऱ्या शेतकऱ्याने बैल खरेदी करण्यासाठी एक आलिशान गाडीची किंमत मोजली आहे। पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली। त्यांनी या बैलाचे स्वागत केले। सध्या या बैलाला पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्याचा थेट परिणाम लासलगाव येथील खाजगी बाजार समितीवर झाला आहे। केंद्र सरकारने कर्नाटकमधील बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवले आहे। मात्र महाराष्ट्रातील निर्यात शुल्क जैसे थे ठेवल्यामुळे लासलगाव येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा उचलत खाजगी बाजार समितीतील लिलाव बंद पाडत सरकारचे महाराष्ट्र विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला आहे। येत्या 8 दिवसात कांद्यावरील 40% निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। राज्यात उन्हाचे चटके देणारा आणि उन्हाळ्याने हैराण करणारा मे महिना संपला आहे। राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाल तापमान राहणार असल्याचं नोंदवण्यात आलं आहे। काही जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे। वर्धा जिल्ह्यात आज 47 अंश सेल्सिअसपर्यंत पारा जाण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रात पुण्यासह पालघर येथे आज 34 ते 36 अंश तापमान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। अकोला, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड, नंदुरबार, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पारा 42 अंशाच्या पुढे राहणार आहे। पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागास साहिवाल गोवंश संवर्धन आणि संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र मंजूर झालं आहे। उत्तर प्रदेशातील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे हे केंद्र मंजूर करण्यात आलं आहे। त्यामुळे आता हे देशातील 4थे माहिती संकलन केंद्र ठरणार असल्याची माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलं आहे। त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना जातिवंत गायी मिळण्यासाठी मदत होणार आहे। देशभरात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गोवंशाच्या अनुवांशिक क्षमतेचं संवर्धन, संशोधन आणि प्रसार करणे हे या माहिती संकलन प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे। या प्रकल्पामुळे जातिवंत साहिवाल गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस मदत होणार आहे। दक्षिण भारतातील बेंगलोर रोज कांद्यावरील केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला होता। केंद्र सरकारने बेंगलोर रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। अशातच आता याच मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक झाले आहेत। रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली। केंद्र सरकारने कर्नाटकात पिकवल्या जाणाऱ्या बंगळुरू रोज व्हरायटीच्या कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलं आहे। याआधी गुजरातमध्ये पिकवल्या जाणाऱ्या कांद्यासाठी निर्यातबंदी पूर्णतः उठवली होती, परंतु महाराष्ट्राचा कांद्यावरील निर्यातबंदी अद्यापही उठवलेली नाही। इतर राज्यात पिकवल्या जाणाऱ्या कांद्याच्या व्हरायटी निर्यातीसाठी मुक्त करायच्या आणि महाराष्ट्रात पिकणाऱ्या कांद्याच्या व्हरायटीवर निर्यातबंदी लावायची असं का? केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का, असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला विचारला आहे। आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा।